नमस्कार, आज आपण करणार आहोत कॉर्न चीज पराठा। त्यासाठी मी कॉर्न घेतलेले, एक कणीस घेतलेले मक्याचं। आता हे आपण हे मिक्सर मध्ये घालूया। कॉर्न, 2 मिरची, आलं आणि लसूण। आता हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सर मधून। हे थोडंसं जाडसरच वाटायचं, बारीक त्याची पेस्ट नाही करायची। आता आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया। ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट, हळद आणि ओवा घालूया। 1 चमचा तेल घालूया आपण आणि हे पीठ आपण मळून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीरची पानंच घ्यायची, देठ नाही घ्यायचा। थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया। तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। मी नुसतं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चपातीचं कणिक कशी मळतो तशी मळून घ्यायची। हे बघा, आपलं आता पीठ मळून होत आलेलं आहे। जास्त कडक पीठ मळायचं नाही, मऊसूदच पीठ ठेवायचं पराठे करताना, म्हणजे पराठे पण मऊसूद होतात। आता आपण वरून तेल घालूया। वरून आपण तेल लावूया थोडंसं। 10 मिनिट आपण कणिक बाजूला ठेवूया। आपली कणिक मळून झाली आहे। आपण आता पराठ्याला लागणारं सारण करूया। अर्धा चमचा तेल घालूया, 1 चिमूटभर जिरं, कांदा, आणि आपण हे वाटून घेतलेले कॉर्न, मिरची, अद्रक, लसूण हे घालूया। हे कॉर्न मध्ये ओलावा असतो ना, मॉइश्चर, ते जाण्यासाठी आपण फक्त गरम करायचं आहे, जास्त त्याला शिजवायचं नाही आहे। हे वाटल्यामुळे पाणी झालेलं असतं ना, ते मॉइश्चर जाण्यासाठी आपण फक्त परतून घेणार आहोत। त्यात मसाले ॲड करूया आपण। थोडीशी आमचूर पावडर, लाल तिखट आणि मीठ, कोथिंबीर आणि हे चीज। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। अर्धा बटाटा घेतलाय, तो घालूया। धने पावडर। आपली कणिक पण मळून झालेली आहे, स्टफिंग तयार आहे। आपण आता पराठे करायला घेऊया। हा एक चौकोनी दाखवलेला आहे तुम्हाला करून मी। आता आपण हे सगळे पराठे असेच करून घेऊया।
तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.